केरळमध्ये भाजप नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी 15 पीएफआय कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला। सर्व आरोपींना न्यायालयाने 20 जानेवारी 2024 रोजी दोषी ठरवलं। पाहूया या संदर्भातील हा रिपोर्ट। एकाच वेळी 15 जणांना फाशीची शिक्षा। केरळमधील जिल्हा न्यायालयाचा निर्णय। भाजपचे नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय। मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील 15 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे। देशात बंदी असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या राजकीय शाखेचे अर्थात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे हे सर्व दोषी सदस्य आहेत। 19 डिसेंबर 2021 रोजी रणजित श्रीनिवासन यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झालेली होती। रणजित श्रीनिवासन हे केरळमधील भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव होते। 19 डिसेंबर 2021 रोजी राहत्या घरी कुटुंबासमोर श्रीनिवासन यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। 24 फेब्रुवारी 2021 रोजी एसडीपीआयचे राज्य सचिव के.एस. चान यांची हत्या झाली होती। या हत्येचा बदला घेण्यासाठी एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवासन यांची हत्या केल्याचं तपासात समोर आलं। न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा निर्वाळा देत या प्रकरणी शिक्षा सुनावली। या हत्येप्रकरणी नसम, अजमल, अनूप, मोहम्मद असलम, अब्दुल कलाम उर्फ सलाम, अब्दुल कलाम, सफारुद्दीन, मनशाब, जसीब राजा, नवस, समीर, नजीर, झाकीर, हुसेन, शाजी पुआतुंगल आणि शेरनाज अशरफ या 15 जणांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे। यातील 8 जणांचा थेट हत्येत सहभाग होता, तर इतर 9 जण हे शस्त्रास्त्रांसह घराबाहेर पहारा देत होते। मात्र गंभीर हत्येतला सहभाग पाहता कोर्टाने त्यांनाही सोडलेलं नाही। गंभीर बाब म्हणजे यात बंदी असलेल्या पीएफआय या संघटनेच्या शाखेचा समावेश आहे। या संघटनेवर कट्टरतावाद, दहशतवादाला खतपाणी घालणे, आयसिस सोबत संबंध अशा अनेक आरोपांनंतर यूपीए कायद्याअंतर्गत ही बंदी घालण्यात आली होती। त्याच्या अनेक शाखांवर ही बंदी होती। त्यामध्ये रिहाब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन अशा शाखांचा समावेश आहे। 2022 पासून बंदी असलेल्या पीएफआयच्या पडद्यामागील कुरापती सुरूच आहेत। केरळच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं। मात्र या ऐतिहासिक निर्णयानंतर पीएफआयच्या कुरापतखोर वृत्तीला चांगलाच दणका मात्र मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।